राव प्लीज अधिरा प्लीज मला एकट्याला सोड. ऐक ना प्लीज ऐक ना अधिरा काय ऐकू तुझं? उलट मी तुला सांगत होतो की आपण इथे नको जाऊया, नको थांबूयात इथे. कळते अधिरा, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. पण जर इथे नसतो आलो तर व्हॅलेंटाईन्स डे साजरा नसता झाला का? सांग ना, नसता झाला. पण नको ना चिडू जरा. का चिडू नको मी? सांग मला, का चिडू नको मी? तू तुला कित्येकदा सांगत होतो अधिरा आपण इथे नको जाऊयात, तरी तू मला फोर्स करत होतीस. मी काय मूर्ख म्हणून सांगत होतो का तुला? का सारखं तू स्वतःचं खरं करायला जातेस? किती वर्ष ओळखतो आपण एकमेकांना, सांग ना. तुला नाही कळलंय का? अगं मला नाही आवडत अशा ठिकाणी. मला नाही आवडत हा शो शायनिंगपणा, हा बडेजावपणा. इथे ना मला खूप घुसमटल्यासारखं फील होतं. बिंग व्हेरी ऑनेस्ट, ही ना माझी लाईफस्टाईल नाही आणि मला याचं दुःख सुद्धा नाहीये. तू काही बोलू नकोस. मी तुला सांगतो, तू जा ना तुझ्या फॅमिली सोबत, तुझ्या फ्रेंड सोबत अशा ठिकाणी. पण तू मला का फोर्स करतेस इथे यायला? का सतत स्वतःचं खरं करत असतेस तू? मी तुझ्या लाईफस्टाईलशी जुळून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे का रे? सांग ना. तुला नको घेऊस जुळून. सिरियसली नको घेऊस जुळून. तुला जर हे असं मला ऐकून दाखवायचं असेल ना सतत, तर प्लीज जुळवून घेऊ नकोस. यु नो व्हॉट अधिरा, तू खूप ग्रेट आहेस. कारण ना तुला गरिबीत जगता आलं. माझं तसं नाहीये. मी ना खूप सामान्य मुलगा आहे. मला श्रीमंतीचा ढोंग, श्रीमंतीचा आव नाही पार पाडता येते. मी ना अधिरा हात सोडतो तुझ्यासमोर. प्लीज माझी लाईफस्टाईल बदलायचा प्रयत्न करू नकोस. बघितलंस ना आज काय झालं? अगं लायकी काढली का त्यांनी माझी? मला नाही सहन होते सगळं. पण जाऊ दे ना, सोड ना प्लीज. हो सोडलंच आहे मी, सोडलंच आहे. लाज सोडलीच आहे मी. तू बघितलं नाहीस का कशी लायकी काढली त्यांनी माझी? ऐक, ओके ओके शांत हो बरं. आई हे बघ, देश तसा वेश हे मला सुद्धा कळतं. पण हिला कळायला पाहिजे ना. हिला कित्येक वेळा सांगितलं तरी हिच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. रोहन असं नको बोलूस. का नको बोलू ताई? सांग ना, का नको बोलू? अगं कंटाळा आलाय मला. आणि मी काय इन्सल्ट सहन करून घ्यायचा सांग ना? दरवेळी माझा इन्सल्ट होणार का? कशाला? अधिरा, जेव्हा आई तुझा इन्सल्ट करते तुला नाही सहन होत. नाही सहन होत ना. अगं मग माझा इन्सल्ट मी कसा सहन करायचा? रोहन ऐक ना, तू राजवाड्यांचं पण नको भांडूस. चला निघूया आपण. मी बिल घेऊन येतो. हा हा ऑलरेडी पेड. मी तुमच्या बरोबर येते पिंट्या दादा. अरे तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा ना, मग घरी जाऊन करा किंवा दुसरीकडे कुठेतरी जा. नाही, का? आता नाही होणार. का अधिरा? मूड गेला तुझा? तुझं म्हणणं हेच असेल ना की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा मी एन्जॉय करायला पाहिजे? कारण जर मी चिडलो तर तुझा मूड खराब होणार.